नमस्कार. नमस्कार. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. अखंड महाराष्ट्रभर, देशभर मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि आमच्या आटपाडी तालुक्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आमच्या पार्टीसाठी आनंदाचा क्षण आहे. माननीय आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने काम करतोय. महायुतीचं सरकार आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादांची जी घटना घडली, अत्यंत दुर्दैवी घटना घडली, त्या घटना घडून झाल्यावर बऱ्याच पक्षाच्या उलथापालथ झाल्या आणि मध्यंतरी नगरपंचायतचे इलेक्शन झाले. आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. त्या दरम्यानच्या काळात बरेच कार्यकर्ते इकडे तिकडे झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष जे जनार्दन झिंबल साहेब होते, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आमचं तालुक्याचं पद खाली होतं. तर आता आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय निशिकांतदादा पाटील आणि आमच्या आटपाडी तालुक्याचे नेते आदरणीय राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख 2 नियुक्त्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तालुका अध्यक्ष आमचे शरद तुकाराम नांगरे यांना फादर बॉडीचं तालुका अध्यक्षपद काल आमच्या सांगली जिल्ह्याच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये त्यांना जाहीर केलेलं आहे पार्टीने. मी पार्टीचं मनापासून आभारी आहे. एक चांगला होतकरू शेतकऱ्याचा पोरगा, त्याला सत्ताधारी पक्षामध्ये तालुक्याचं पद मिळालं. तसंच आमचे बंधुतुल्य बंधू स्वतः सी आहेत साहेब, त्यांना जिल्ह्याची जबाबदारी पार्टीने दिलेली आहे. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष त्यांनी निवड केलेली आहे. त्यामुळे पार्टीचं अगदी मी मनापासून आटपाडी तालुक्याचा एक कार्यकर्ता म्हणून पार्टीचं मनापासून आभारी आहे. माननीय निशिकांतदादा आणि माननीय राजेंद्र देशमुख या दोघंही नेत्यांचं अगदी मनापासून मी आभारी आहे की 2 चांगले कार्यकर्ते या निमित्तानं आटपाडी तालुक्याला मिळालेले आहेत. त्यांचं काम जिल्ह्यात आहे, ते त्यांचे ओबीसी सेलचं काम जिल्ह्यामध्ये तळागाळामध्ये पोहोचवतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि बंडू आमचा म्हणजे शरद नांगरे, हे दोघांनीही निवडणूक लढवली होती. दोघंही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये त्यांच्या आईसाहेबांचा एकदम 10-15 मतामध्ये नगरपंचायतला पराभव झाला होता आणि यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळालं होतं. या दोघांनी आता समीप घडवून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम विचार तळागाळात पोहोचवायचं हे ठरवलेलं आहे. दोघांनाही भविष्यात मी चांगल्या पद्धतीचं राष्ट्रवादीचं काम करावं एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की तालुक्यावर तर अनिल पाटील यांचा वर्चस्व होताच, परंतु या 2 जवळच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खास करून राष्ट्रवादी पक्षामध्ये अनिल पाटलांचा वर्चस्व राहणार का? निश्चितपणे असं काही तुम्ही प्रश्न गंभीर, असं काही नाही आहे. पार्टीची जबाबदारी देईल त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. पण पार्टीने एक आमच्या जीवाभावाच्या 2 माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना न्याय दिला, त्यामुळे पार्टीचं मी मनापासून आभारी आहे. गेले काही दिवस आपण बघतोय की राजकीय तिढा जरी सत्तेमध्ये एकत्रित असेल तरी जो राजकीय तिढा अंतर्गत आहे त्या तिढ्याचा काही परिणाम येणाऱ्या कालावधीत जाणवेल? नक्की नाही जाणवणार. आता बघा, आम्ही महायुती म्हणून काम करतोय. महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही काम करतो. इथं स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आता जिल्हा परिषद पंचायत समित्या झाल्यात, त्याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अलायन्स झालेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या सुविध पत्नी नगरपंचायतला आरोग्य सभापती आहेत आणि आमचे बंधुतुल्य बंधू विनायकरावजी मासाळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीमधून निवडून आलेत. आम्ही अलायन्समध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतोय. तालुक्यामध्ये आवळा एक गाव आहे, त्या गावचे सरपंच काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. तर आता ते त्या ठिकाणाची पोटनिवडणूक लागलेली आहे. तिथं त्यांचे चिरंजीव हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. तुम्ही इच्छेचा आता बोलताना उल्लेख केला, इथे म्हणून तिथं कुणाच्या पाठीशी उभा? आता त्याच्यामध्ये आत्ताच सगळी मंडळी मला येऊन भेटून गेले. तो विषय थोडा गंभीर आहे, परंतु मी असं ठरवलेलं आहे की गाव लेवलला बसून आपण निर्णय करावं. दिवंगत सरपंच गजेंद्रजी पिशे त्यांचं अकाली निधन झालेलं आहे. त्यांचेही चिरंजीव मला येऊन भेटून गेले. आता माऊलीही भेटून गेले. मी दोघांनाही हात जोडून विनंती केली की आपण गाव लेवलला बसून
एकत्र गाव सगळं बसा आणि निर्णय करा आणि जो गावाला योग्य वाटेल तो निर्णय करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. आमचा कुठल्याही प्रकारचा तिथं राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि मी करणारही नाही. आटपाडी तालुक्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागणार आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन निवडी खूप महत्वाच्या ठरतील. बरोबर, नक्कीच. त्याच्यामध्ये तालुका अध्यक्ष आणि हे आमचे CS साहेब ह्या दोघांच्या निवडणूक अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये सांगतो तालुका अध्यक्ष आमच्या तालुक्याबरोबर प्रवास करतील, लोकांमध्ये जातील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम तळागाळात पोहोचवतील, विचार शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा गावागावामध्ये पोहोचेल, तरुणांमध्ये पोहोचवतील, असे चांगल्या पद्धतीचं काम करतील. त्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यांनी जिल्हाभर प्रवास करायचा आहे, त्यांचं संघटन वाढवायचं आहे. आता जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या करायच्या आहेत. त्यांना जाऊन तिथल्या नेते मंडळ भेटून त्यांच्याशी विचार विनिमय करून तिथल्या नियुक्त्या करून चांगल्या पद्धतीचं OBC सेलचं चांगलं काम करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम तळागाळामध्ये पोहोचवतील. येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वबळावर लढणार की अलायन्स मध्ये? आता सध्या तर आम्ही शिवसेना सोबत अलायन्समध्ये आहे. त्यावेळची परिस्थिती, तिथले स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना विचारात घेऊन त्या पद्धतीचं काम आपण ठरवू. परंतु या निमित्तानं राजेंद्र देशमुख जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील. नगरपंचायत वेळी विरोधात हे दोघं पण उभा होते. यांना एकत्रित आणण्यासाठी कोणती रणनीती वापरली? नाही, कसं असते राजकारणामध्ये कोणाचं किती उपद्रव मूल्य आहे त्याचं मूल्यमापन केलं जातं. ह्या दोघांनीच बसून ठरवलेलं आहे की बाबा आपण एकत्र पद्धतीचं काम करूया. ह्यांना राष्ट्रवादी पक्षाचं अधिकृत तिकीट होतं आणि ह्यांना तिकीट नव्हतं. मग ह्यांची लढायची तीव्र इच्छा असल्यामुळे ह्यांनी बंड केलं होतं आणि अपक्ष भरले होते आणि ह्यांना अधिकृत पक्षाचं तिकीट होतं. कदाचित हे दोघं एकत्र असते तर राष्ट्रवादी पक्षाचा नगरसेवक तिथं झाला असता हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही हा सगळा एकोपा घडवून आणलाय आणि आता एकत्र बसून इथून पुढच्या काळात हे दोघंही एकत्र पार्टीचं चांगल्या पद्धतीचं काम करतील.